This is our first problem. We have passed the first entry. आपला जो फर्स्ट आपले जे ऍडजस्टमेंट आहे, द कंपनी बॉट बॅक 10,000 इक्विटी शेअर्स ॲट पार. कंपनीला 10,000 जे इक्विटी शेअर्स आहेत ते बायबॅक करायचे ॲट पारचे सिच्युएशन म्हटलेलं आहे. ॲट पार मीन्स इथे जे इक्विटी शेअर्स एक्झिस्टिंग प्रॉब्लेमच्या बॅलन्स शीटमध्ये जेवढे दिलेले आहेत, इक्विटी शेअर्सची जेवढी व्हॅल्यू आहे 10 रुपीज इथे फेस व्हॅल्यू दिलेली आहे. सो त्याच व्हॅल्यूने इथे इक्विटी शेअर्स जे आहेत हे आपल्याला बायबॅक करायचे. सो द कंपनी बॉट बॅक 10,000 इक्विटी शेअर्स ॲट पार. ॲट पारची सिच्युएशन आहे. तर इथे जेवढे 10 रुपीज दिलेत त्या 10 रुपीजने इथे या नंबर ऑफ शेअर्सना मल्टिप्लाय करायचं आहे. ॲट पारची एंट्री जी आहे ही येणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर्स अकाउंट. ॲट पारचे आता कोणताही प्रॉब्लेम असेल, जर ॲट पारची जर सिच्युएशन असेल तर हीच एंट्री पास केली जाईल. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर अकाउंट. जसे तिथे शेअर्स असतील तर इथे इक्विटी शेअर्स आहेत, दॅट्स वाय इथे इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे हे डेबिट झालेलं आहे. नंबर ऑफ शेअर्स 10,000 ॲट पार म्हटलेलं आहे. 10 फेस व्हॅल्यू जेवढी दिलेली आहे ॲट पार, इथे 10 फेस व्हॅल्यू दिलेली आहे. सो ॲट पारच्या सिच्युएशनला तीच 10 जी फेस व्हॅल्यू आहे ही आपण यूज करणार आहोत. So 10,000 into 10, that is 1 lakh to equity shareholder account, to shareholder account, 1 lakh being buyback claim transfer to equity shareholders account. आता इथे जो क्लेम आहे हा आपण इथे क्लेम केलेला आहे 1 लाख रुपीजचा, बिकॉज आपल्याला 10,000 जे इक्विटी शेअर्स आहेत हे बायबॅक करायचे. आता इथे जो आपण क्लेम करतोय 1 लाख रुपीजचा आपल्याला क्लेम आहे, क्लेम करतोय, तर इथे 1 लाख रुपीज आपल्याला रिक्वायरमेंट आहे. बिकॉज आपण जेव्हा रिपर्चेस करतोय, बाय बॅक करतोय, तेव्हा आपल्याला सर्टन अमाउंट जे आहे, जेवढा आपण क्लेम केलेलं आहे ती अमाउंट आपल्याला द्यायची आहे आणि आपण जे शेअर्स आहेत हे परचेस करणार आहोत. मग ते परचेस करण्यासाठी 1 लाख जी रिक्वायरमेंट आहे ही फुलफिल करण्यासाठी आपण जे फ्री रिझर्व्स आहेत ते यूज करणार आहोत. त्यामुळे इथे सेकंड एंट्री जी आहे इथे CRR क्रिएशनची येणार आहे. सो इथे जे फ्री रिझर्व्स आपल्याला दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये ते यूज करून आपण 1 लाख जी अमाउंट आहे, जेवढा आपण क्लेम केलेला आहे बायबॅकसाठी, तो क्लेम फुलफिल करण्यासाठी CRRची एंट्री करायची. CRRची एंट्री सेम येणार आहे. जे फ्री रिझर्व्स आहेत ते डेबिट करायचे टू CRR, दॅट इज कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह. आता इथे रेव्हेन्यू रिझर्व्ह अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे फ्री रिझर्व्स आहेत. जर त्याच्यापेक्षा वेगळे रिझर्व्स असते, जनरल रिझर्व्ह दिला असता तर इथे जनरल रिझर्व्ह आलं असतं. सो CRRच्या एंट्रीमध्ये काय लक्षात घ्यायचंय, तर जे फ्री रिझर्व्स आपण यूज करतोय तर ते डेबिट करायचे टू CRR, टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह. CRR क्रिएशनची एंट्री सेमच येणार आहे सगळीकडे. कोणताही प्रॉब्लेम असेल, जे फ्री रिझर्व्स आहेत हे डेबिट करायचे टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह. 1 लाख रुपीची नेसेसिटी आहे. 1 लाख रुपीजचा मी क्लेम केलेला आहे इथे, बिकॉज मला शेअर्स बाय बॅक करायचे. सो 1 लाख रुपीज कंप्लीट होण्यासाठी फर्स्ट जो रेव्हेन्यू रिझर्व्ह आहे तो मी घेतलेला आहे. बघा प्रॉब्लेम मध्ये इथे 2 फ्री रिझर्व्ह दिसतात. रेव्हेन्यू रिझर्व्ह दिसतोय 45,000 चा अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसतोय 70,000 चा. सो फर्स्ट रेव्हेन्यू रिझर्व्ह आहे 45,000 चा, तो मी यूज करणार आहे. रेव्हेन्यू रिझर्व्ह अकाउंट डेबिट 45,000. 1 लाख रुपीज कंप्लीट होण्यासाठी फर्स्ट मी 45,000 रुपीज जे आहेत हे रेव्हेन्यू रिझर्व्ह मध्ये घेतलेत. आणि आता जो सेकंड रिझर्व्ह आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तो मी घेणार आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 70,000 चा इथे दिलेला दिसतोय. बट मला 70,000 ची इथे रिक्वायरमेंट नाहीये. मला रिक्वायरमेंट किती आहे? 1 लाख चा जो क्लेम आहे तो सॅटिस्फाय जस्ट मला करायचा आहे. किंवा तो क्लेम जो आहे तो क्लेम फुलफिल करण्यासाठी मला अमाउंट जी आहे ही इथे उभी करायची आहे. मग मला रिक्वायरमेंट कितीची आहे? 55,000 ची. सो मी इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे 70,000 दिलेले आहेत त्यातले फक्त मी 55,000 घेणार आहे. का 55,000 घेते? बिकॉज मला फक्त 1 लाख रुपीजची नेसेसिटी आहे.
सो इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधले मी फक्त 55,000 इथे रुपीज आहेत ते घेतलेले आहेत. सो रेव्हेन्यू रिझर्व्ह अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह. आता कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्हला 1 लाख रुपीज कसे आले? तर जेवढा क्लेम केलेला आहे इथे बायबॅक करण्यासाठी फर्स्ट जी एंट्री आपण केलेली आहे इथे क्लेम केलेला आहे 1 लाख रुपीजचा. सो आपल्याला CRR सुद्धा इथे 1 लाख रुपीजचा इथे क्रिएट करायचा आहे. 2 एंट्रीज समजल्यात का सगळ्यांना? Yes. 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 ओके. नेक्स्ट एंट्री जी येणार आहे ती आपली क्लेम जो आहे हा सॅटिस्फाय केल्याची एंट्री येणार आहे. जेवढा आपण क्लेम केलेला आहे 1 लाख रुपीजचा मी क्लेम केलेला आहे. तो क्लेम जो आहे हा सॅटिस्फाय करण्याची थर्ड एंट्री येणार आहे. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अमाउंट येणार आहे 1 लाख. जेव्हा आपण बायबॅक शेअर्सचा इथे क्लेम करतोय तेव्हा क्लेम तो सॅटिस्फाय झाल्याची सेकंड एंट्री आपल्याला करायची आहे. फर्स्ट एंट्रीमध्ये मी क्लेम कितीचा आहे तो केलेला आहे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर अकाउंट. ॲट पारची सिच्युएशन होती दॅट्स वाय ही एंट्री आलेली आहे. ॲट पारच्या सिच्युएशनला हीच एंट्री येणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर अकाउंट 1 लाख. 1 लाख आता हे 1 लाख कसे आले तर 10,000 जे शेअर्स आहेत हे आपल्याला बायबॅक करायचे होते. ॲट पारच्या सिच्युएशनला 10 ही फेस व्हॅल्यू आहे. सो 10,000 इंटू 10 रुपीज देन वी गेट 1 लाख. हा आपला क्लेम आहे. हा इथे क्लेम केलेला आहे 1 लाख रुपीजचा. हा जो 1 लाख रुपीजचा क्लेम आहे हा क्लेम फुलफिल करण्यासाठी CRR क्रिएट करावा लागणार आहे. CRR क्रिएशनच्या वेळी आता CRR कसा क्रिएट करणार आहोत तर जेवढे प्रॉब्लेममध्ये फ्री रिझर्व्ह दिलेले आहेत ते यूज करून आपल्याला CRR क्रिएट करायचं आहे. CRR 1 लाख रुपीजचा क्रिएट करायचा आहे बिकॉज मी क्लेम कितीचा केलाय 1 लाख रुपीजचा माझा क्लेम आहे. तो कंप्लीट करण्यासाठी मला CRR 1 लाख रुपीजचा क्रिएट करायचा आहे. मग ते करण्यासाठी फर्स्ट रेव्हेन्यू रिझर्व्ह जो आहे त्याची होल अमाउंट मी इथे घेतलेली आहे. रेव्हेन्यू रिझर्व्ह 45,000 चा होता. मी होल अमाउंट घेतली 45,000. पण माझा क्लेम 1 लाख रुपीजचा आहे. सो मला अजून सुद्धा काही अमाउंटची रिक्वायरमेंट आहे. सो मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो दुसरा फ्री रिझर्व्ह आहे तो इथे यूज केलाय. बट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी अमाउंट आहे ही 70,000 आहे. ही सगळी होल अमाउंट सगळी अमाउंट मला काही रिक्वायरमेंट नाहीये. मला कितीची रिक्वायरमेंट आहे तर मला फक्त यातल्या 55,000 रुपीज जे आहेत हे हवेत. आता हे 55,000 का तर 1 लाख रुपीजचा क्लेम आहे. 45,000 मी फर्स्ट जो फ्री रिझर्व्ह आहे त्यातून इथे सॅटिस्फाय केलेत, इथे कंप्लीट केलेत. सो मला रिमेनिंग अमाउंट कोणती आहे तर 55,000 रुपीजची फक्त रिक्वायरमेंट आहे. दॅट्स वाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधले फक्त 55,000 रुपीज इथे घेतलेले आहेत. जो क्लेम केलाय तो फ्री रिझर्व्हने इथे कंप्लीट केलाय. जेवढी अमाउंट क्लेम करायची तेवढी अमाउंट माझ्याकडे इथे मी रेडी केलेली आहे 1 लाख रुपीज. अँड देन तो क्लेम जो आहे हा सॅटिस्फाय केलेला आहे. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. जेव्हा आपण जर्नल एंट्रीज करतोय तेव्हा जर्नल एंट्रीज मध्ये जेवढी बायबॅकचा क्लेम केलेला आहे तेवढी आपण इथे CRR जो आहे हा मी क्रिएट केलेला आहे. सो CRR क्रिएट करताना जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढीच फक्त फ्री रिझर्व्ह मधली अमाऊंट इथे घ्यायची आहे. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट इथे जो क्लेम आहे हा सॅटिस्फाय केलाय. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 1 लाख रुपीजचा क्लेम होता. तो 1 लाख रुपीजचा क्लेम इथे सॅटिस्फाय झालेला आहे. सो इथे 3च एंट्री आल्या आहेत. तिन्ही एंट्री समजल्यात का सगळ्यांना? Yes. 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 ओके. Yes. हा अतिशय छोटा प्रॉब्लेम होता. दिस इज अवर प्रॉब्लेम नंबर 2. सेकंड प्रॉब्लेम आहे आपला. इमेज सगळ्यांना विजिबल आहे?
स्क्रीन सगळ्यांना दिसते? Yes, ma'am. Yes. Okay. See, Vimy Limited bought back 6,000 equity shares of rupees 10 each at 15 per share. No fresh issue is made for the purpose. आता इथे प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेलं आहे की इथे फ्रेश जे शेअर्स आहेत हे इश्यू केलेले नाहीये, त्याच्यामुळे इथे फ्रेश इश्यूची एंट्री येणार नाही. जनरल रिझर्व्ह इज 1 लाख पास द जर्नल एंट्रीज. आपल्याला काय करायचंय, विमी लिमिटेडने काय केलंय, बायबॅक केलंय, बॉटबॅक करायचं त्यांना 6,000 इक्विटी शेअर्सचं. 6,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत, 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 इच. त्याची जी फेस व्हॅल्यू होती ही 10 रुपीज आहे. 6,000 जे इक्विटी शेअर्स आहेत याची फेस व्हॅल्यू 10 रुपीज होती, बट ती बायबॅक करताना आपल्याला किती, ₹15 पर शेअर. इथे व्हॅल्यू जी आहे 10 रुपीजची होती ती 15 झालेली आहे, व्हॅल्यू मध्ये इन्क्रीज झालेलं आहे. इथे प्रीमियम व्हॅल्यूने आपल्याला जो शेअर आहे हा इथे बायबॅकचा जो क्लेम आहे हा प्रीमियम व्हॅल्यूने आपल्याला करायला लागणार आहे. बिकॉज इथे 10 रुपीज ऍक्च्युअल फेस व्हॅल्यू होती, बट ती इन्क्रीज झालेली आहे, ती 15 रुपीज झालेली आहे. इथे 5 रुपीजने त्याची जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज झालेली आहे, ही प्रीमियम व्हॅल्यू आहे. देन फ्रेश इश्यू, नो फ्रेश इश्यू इज मेड फॉर द पर्पज. इथे फ्रेश इश्यूचे शेअर्स जे आहेत हे इश्यू करायचे नाहीयेत. जनरल रिझर्व्ह आपल्याला दिलेला आहे. जनरल रिझर्व्ह हा आपला फ्री रिझर्व्ह असणार आहे. जनरल रिझर्व्ह इज 1 लाख रुपीज. आता इथे आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे, 6,000 चे इक्विटी शेअर्स आपल्याला बायबॅक करायचे. त्या बायबॅक करायचे, त्याची जी फेस व्हॅल्यू होती ही 10 रुपीज होती, बट ती 15 रुपीज झालेली आहे. सो इथे आपल्याला काय कळतंय, तर ही ऍट प्रीमियमची सिच्युएशन आहे. जेव्हा दिलेल्या फेस व्हॅल्यू पेक्षा जर जी व्हॅल्यू दिलेली आहे ही जास्त असेल, प्रीमियम असणार आहे. त्याच्यापेक्षा जर कमी व्हॅल्यू दिली असेल तर डिस्काउंटची सिच्युएशन असणार आहे. अँड सेम व्हॅल्यू जर असेल, 10 रुपीजची पण 10 रुपीज फेस व्हॅल्यू आहे अँड 10 रुपीजनेच आपल्याला क्लेम करायचं आहे, तर ऍट पारची सिच्युएशन असणार आहे. आता ही सिच्युएशन जी आहे ही प्रीमियमची आहे. सो आपल्याला बायबॅक क्लेम प्रीमियमची जी एंट्री आहे ही इथे करायची आहे. मग ती एंट्री काय आहे, तर फर्स्ट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. इथे डायरेक्टली ज्या एंट्रीज आहेत या एंट्रीज सेम सगळीकडे राहतात. प्रीमियमची ही एंट्री आहे. आता कोणताही प्रॉब्लेम प्रीमियमचा येऊ दे, इथे प्रीमियमची जी एंट्री आहे तीच राहणार आहे, जस्ट त्याच्या अमाऊंट मध्ये चेंजेस होणार आहेत. ज्या जर्नल एंट्रीज कालच्या आपल्या लेक्चरला झालेल्या आहेत त्या एकदा बघा, म्हणजे इझिली लक्षात येईल. आता इथे प्रीमियमची सिच्युएशन आहे, सो इथे बायबॅक ऍट प्रीमियमची एंट्री येणार आहे. सो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. आता फर्स्ट जे इक्विटी शेअर कॅपिटल म्हटलेलं आहे हे डेबिट करताना नंबर ऑफ शेअर्स इथे सेम राहणार आहेत. 6,000 आहेत इंटू 10 रुपीज. जेवढी त्याची इथे फेस व्हॅल्यू दिलेली आहे ती जी फेस व्हॅल्यू आहे इथे डेबिट करायची आहे. सो इथे 6,000 इंटू 10 रुपीज येणार आहेत. प्रीमियम ऑन बायबॅक, आता ह्याच्यात प्रीमियम अमाऊंट काय आहे, 10 रुपीज जे होते हे 15 झाले आहेत. सो 5 रुपीज जे आहे, 5 रुपीजने अमाऊंट इथे इन्क्रीज झालेली आहे. 5 रुपीजने त्याचा जो इथे फेस व्हॅल्यू ती इन्क्रीज झाली आहे, प्रीमियम आहे. सो 5 रुपीजचं जे प्रीमियम आहे त्या 5 रुपीजने इथे 6,000 जे इक्विटी शेअर्स आहेत त्यांना मल्टिप्लाय करायचं आहे. फर्स्ट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 6,000 इंटू 10, जे 6,000 आपल्याला बायबॅक करायचे ते इंटू 10 रुपीज, जेवढी त्याची फेस व्हॅल्यू होती ती, दॅट इज 60,000. अमाऊंट इथे 60,000 येणार आहे. देन प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर, प्रीमियम 5 रुपीजने त्याचा जो क्लेम आहे तो इथे इन्क्रीज झालेला आहे. 10 रुपीज फेस व्हॅल्यू होती ती 15 झाले. सो 5 रुपीज इथे प्रीमियम आहे. सो 6,000 इंटू 5
that is 30,000. आणि यांची जी टोटल आहे 60,000 plus 30,000 that is 90,000. So to equity shareholder account debit to equity shareholders account आता इथे क्रेडिटची इथे अमाऊंट आहे 90,000 इथे येणार आहे. जो आपला क्लेम आहे तो फर्स्ट आपण क्लेम केलेला आहे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 60,000 प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर 30,000 टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. आता इथे आपण क्लेम केलेला आहे 90,000 being buyback claim transfer to equity shareholder account. सी आता प्रॉब्लेम मध्ये अजून आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर नो फ्रेश इश्यू इज मेड फॉर द पर्पज. जर प्रॉब्लेम मध्ये सांगितलं असतं की इथे काही फ्रेश इश्यू केलेले आहेत, काही शेअर्स इथे फ्रेश इश्यू केलेले आहेत तर तिथे फ्रेश इश्यू केल्याची एंट्री आली असती. मग त्या फ्रेश इश्यू मध्ये ऍट पारची सिच्युएशन आहे की ऍट डिस्काउंट आहे की ऍट प्रीमियम आहे. मग त्या सिच्युएशन नुसार तिथे एंट्रीज आल्या असत्या. बट इथे काय म्हटलंय नो फ्रेश इश्यू इज मेड. त्यामुळे इथे फ्रेश इश्यूची कोणतीही एंट्री येणार नाही. नेक्स्ट जनरल रिझर्व्ह इज 1 लाख. आता इथे जनरल रिझर्व्ह दिलेला आहे. जनरल रिझर्व्ह 1 लाख रुपीजचा दिलेला आहे. आपला क्लेम जो आहे ना तो क्लेम 90,000चा आहे. तो इझिली सॅटिस्फाय होणार आहे. फ्री रिझर्व्ह आहे त्याच्यातनं आपल्याला क्लेम जो आहे तो सॅटिस्फाय करायचा आहे. क्लेम करून झाल्यानंतरची सेकंड एंट्री जी आहे ही CRR क्रिएशनची असणार आहे. सो आपल्याला जो फ्री रिझर्व्ह दिलेला आहे किंवा प्रॉब्लेम मध्ये जे जे फ्री रिझर्व्ह आहेत त्यातून आपण CRR हा क्रिएट करणार आहोत. आता इथे बघा मी 2 एंट्रीज केलेले आहेत. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह. आता इथे कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह इथे जनरल रिझर्व्ह मधले मी फक्त 60,000 जे आहेत हे इथे घेणार आहे. अँड देन ही जी प्रीमियम अमाऊंट जी आहे ना तिची मी सेकंड एंट्री इथे केलेली आहे. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर्स. आता इथे तुम्ही कंबाईन एंट्री केलीत तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये बिकॉज जनरल रिझर्व्ह या एकाच रिझर्व्ह मधून 1 लाख रुपीज जे आहेत हॅलो आता इथे कंबाईन एंट्री करून सुद्धा चाललं असतं किंवा सेपरेट सुद्धा तुम्ही एंट्री करू शकता. आता इथे आपण फर्स्ट जेवढी फेस व्हॅल्यूने इथे अमाऊंट डेबिट केलेली आहे 60,000 तिथे मी CRR क्रिएट केलेला आहे. अँड नेक्स्ट जेवढी प्रीमियमची अमाऊंट आहे ती सुद्धा मी जनरल रिझर्व्ह मधनच युटिलाइज करते. पण इथे सेकंड एक दुसरी एंट्री केलेली आहे, सेपरेट एंट्री केलेली आहे. फर्स्ट जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह जे 60,000 जे आहेत 60,000 ची अमाऊंट इथे घेणार आहे मी. जनरल रिझर्व्ह मधनं जो फ्री रिझर्व्ह दिलेला आहे त्यातनं अमाऊंट हे आपल्याला युटिलाइज करायचे आहेत. $60,000 टू कॅपिटल रिडम्पशन अकाउंट 60,000. आता इथे प्रीमियम आहे प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर्स. सो इथे जनरल रिझर्व्ह अकाउंट मधूनच मी हा प्रीमियम जो आहे हा यूज करणार आहे. सो टू प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर्स 30,000. तो जनरल रिझर्व्ह जो 1 लाख रुपीज होता त्या 1 लाख रुपीज मधून मी फर्स्ट इथे CRR जो आहे हा इथे युटिलाइज केलेला आहे. 60,000 जी अमाऊंट आहे ती अँड 30,000. सो 90,000 चा क्लेम जो आहे हा जनरल रिझर्व्ह मधनं यूज केलेला आहे, युटिलाइज केलेला आहे. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू CRR दॅट इज कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह हे जे 60,000 आहेत. फर्स्ट जे फेस व्हॅल्यूने इथे इक्विटी शेअर कॅपिटल डेबिट केलं होतं त्यातली 60,000 ची अमाऊंट मी इथे CRR क्रिएशनने इथे दाखवले. अँड देन जो प्रीमियम आहे बायबॅक शेअर्स वरचा जो 30,000 चा इथे प्रीमियम अमाऊंट आहे ती सुद्धा जनरल रिझर्व्ह मधनच इथे घेतलेली आहे. बट सेपरेट एंट्री दाखवली आहे जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ इक्विटी शेअर्स.
नेक्स्ट जेवढा आपण क्लेम केलेला आहे 90,000चा इथे क्लेम केलेला आहे बायबॅक साठी, तो क्लेम सॅटिस्फाय झाल्याची एंट्री करायची. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. 90,000 अमाऊंट येणार आहे. जेवढा आपण क्लेम केलेला आहे तो क्लेम सॅटिस्फाय झाल्याची ही शेवटची एंट्री आहे. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 90,000. एंट्रीज लक्षात आल्यात का सगळ्यांना?